मुंबई म्हणजे स्वप्नांची नगरीच. त्याच नगरीत जहांगीर बंगलो अगदी थाटात उभा होता. त्यात राहणारा बिझनेसमॅन सिद्धार्थ जहांगीर. खूप मोठा बिझनेसमॅन. खूप कमी वयात त्याने खूप काही अचीव केले होते. गावाकडे त्याचा वाडा आणि शेती असल्यामुळे त्याच्या मुंबईवरून गावाकडे जाणे येणे होत होते. कारण घराचा करता धरता तोच होता. दिसायला खूप हँडसम, 6 फीट उंच, सरळ नाक असलेला, पण त्या नाकावर खूप राग. तसा तो दुबईमध्ये होता. सगळं शिक्षण तिकडे कंप्लीट करून तिथेच त्याने त्याचा बिझनेस उभारला होता. पण इंडियामध्ये तो त्याच्या फॅमिलीसाठी आला होता. ते पण काही दिवसांसाठी तो आला होता. त्याला वाटले होते काही दिवस सगळ्यांसोबत घालवून पुन्हा दुबईला जाऊ म्हणून. पण त्या काही दिवसात त्याच्या आयुष्यात खूप काही घडून गेले होते. याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल अशा काही गोष्टी त्याच्या आयुष्यात घडल्या होत्या. तसे त्याच्या फॅमिलीमध्ये त्याच्या आईची आई म्हणजे त्याची आजी, सिद्धार्थची आई, त्याचे 2 लहान बहीण भाऊ आणि सिद्धार्थची मावशी आणि त्यांची मुलगी. सिद्धार्थचे भाऊ बहीण खूप वेगळे. म्हणजे सिद्धार्थ आणि त्या दोघांचा स्वभाव म्हणजे जमीन आसमान एवढा फरक होता. त्यात काही दिवसांपूर्वी सिद्धार्थचा लहानपणीचा मित्र मुंबईला त्यांच्याकडे राहायला आला होता. सिद्धार्थ आणि त्याची मैत्री सगळ्यांना माहिती असल्यामुळे त्याला ते त्याच्या फॅमिलीमधीलच भाग समजत होते. हळूहळू कथेतील पात्र आणि त्यांची नावं तुम्हाला कळतीलच. चला तर आता कथेला सुरुवात करूया. सिद्धार्थ त्याच्या रूममध्ये येतो आणि बेडवर बसलेला तिला पाहून त्याला खूप राग येतो. तो रागातच जोराने ओरडतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बेडवर बसायची? तुझी लायकी तरी आहे का या रूममध्ये यायची? तो एवढ्या जोराने बोलत होता की समोर बसलेली ती भीतीने थरथर कापत होती. हे यू इडियट, मी तुझ्याशी बोलतोय, कळत नाही का तुला? तो तिच्याजवळ येऊन बोलतो. आता पण ती शांतच होती. ते बघून त्याचा राग उफाळत होता. त्याला तिचा एवढा राग आला की त्याने रागाने तिचा हात पकडला आणि जोराने ओढून तिला बेडच्या खाली फेकले. ती बेसावध असल्यामुळे खाली पडल्या पडल्या ती विव्हळली. कारण तिला चांगलाच मार लागला होता. पण एवढ्याने सिद्धार्थचे मन भरले नाही. माझ्या रूममध्ये तू यायचे नाही. तिचा हात त्याने रागाने पुन्हा पकडला. जोराने बोलला, उठ. ती पण घाबरत उठून उभी राहिली आणि सिद्धार्थ तिला त्यांच्या रूमच्या बाहेर घेऊन आला. तो एवढे मोठे मोठे पावले टाकत तिला ओढत बाहेर नेत होता आणि ती मात्र त्याच्या मागे स्वतःला सावरत पळत जात होती. त्याच्यासोबत चालण्याचा स्पीड पण मॅच होत नव्हता तिचा. त्यात ती त्याच्यापेक्षा उंचीला कमी, 5 फूट 4 इंच. त्याच्या खांद्यापर्यंत पण ती येत नव्हती. त्यात तिने घातलेली ती भारी साडी, तिच्या वजनाच्या मानाने तिच्या साडीचे वजन जास्त होते. केसांची हेअरस्टाईल, कपाळावर नाजूकशी टिकली, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, भांगेत त्याने भरलेले सिंदूर आणि गळ्यात त्याच्या नावाचे मंगळसूत्र. दिसायला खूप सुंदर आणि नाजूक, पण आपल्या सिद्धार्थसमोर ती खूप छोटी होती. त्यात दोघांमध्ये 10 वर्षाचे अंतर होते. तिचे नुकतेच 18 पूर्ण झाले होते आणि आपला सिद्धार्थ 28 वर्षाचा पूर्ण झाला होता. तो तिला रागातच हॉलमध्ये घेऊन आला आणि जोराने खाली ढकलून दिले. आधीच रूममध्ये फेकल्यामुळे तिला लागले होते. त्यात इथे पण फेकल्यामुळे तिला लागले. पण त्याचे ते रौद्र रूप बघून तिच्या तोंडून आवाजच निघत नव्हता. ज्या काही वेदना तिला होत होत्या त्या मुक्तपणे ती आवाज न करता सहन करत होती. रडून लाल झाली होती ती. तिला रडताना बघून त्याच्या बहीण भावाला पाजर फुटला होता. पण सिद्धार्थला ते सगळं ती नाटक करतेय असे वाटत होते. तो तिला ओढून बाहेर घेऊन आला होता तेव्हा तिच्या हातातील बांगड्या फुटून तिला आणि त्याला दोघांना लागल्या होत्या. पण तो दगडासारखा असल्यामुळे त्याला काहीही फरक पडला नव्हता. तो तिला एवढ्या रागात पाहत होता की त्याचा राग पाहून असे वाटत होते की त्याला ती या घरात आणि त्याच्या नजरेसमोर पण नको आहे म्हणून. त्याचा आवाज ऐकून
घरातील सगळे हॉलमध्ये आले. त्यांनी खाली पडलेल्या तिच्याकडे पाहिले आणि तिला बघून घरातील सगळ्यांना वाईट वाटले. सिद्धार्थ त्या सगळ्यांकडे रागाने पाहत, हिची हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये जायची? कोणी सांगितले तिला माझ्या रूममध्ये जायला? तो रागाने ओरडत घरातील सगळ्यांना विचारत होता. आता घरात त्याची लहान बहीण भाऊ रोशनी आणि साहिल आणि त्यांची मावशी मंगला, त्याची मुलगी सायली होत्या. बाकी घरातील बाहेर गेले होते. त्याला एवढं रागात बघून आधी तर घरातील कोणाची बोलायची हिंमत झाली नव्हती. त्यात त्याला रागात बघून त्याच्या मावशीला मात्र खूप आनंद होत होता. कारण त्यांच्या मनात काहीतरी वेगळे होते आणि झाले वेगळेच होते याचा त्यांना राग आला होता. त्यांचे भाऊ बहीण घाबरत त्याच्याजवळ येऊन उभे राहतात. एकदा खाली पडलेल्या तिच्याकडे पाहतात आणि नंतर त्याच्याकडे पाहत, ते वहिनी तुझ्या रूममध्ये स्वतःवरून आली नव्हती. ते तर आई म्हटली होती की आजपासून वहिनी दादाच्या रूममध्ये राहील, म्हणून मी वहिनीला तुझ्या रूममध्ये. तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सिद्धार्थ गरजला, चूप, एकदम चूप, एक शब्द पण बोलायचा नाही. कोणत्या नाताने तू तिला वहिनी म्हणते आहे? सिद्धार्थ तिच्याकडे रागाने, ही माझी बायको नाही आहे आणि तुझी वहिनी तर नाहीच नाही. हिची लायकी नाही आहे माझी बायको बनायची आणि तुझी वहिनी बनायची. साहिल घाबरत दादा म्हटला, पण सिद्धार्थने रागाने त्याच्याकडे पाहिले. त्याची ती रागीट नजर बघून साहिल तर विसरूनच गेला त्याला काय बोलायचे होते ते. आज तिने माझ्या रूममध्ये यायची चूक केली, पण यापुढे ही चूक ती आणि घरातील तुम्ही सगळे पुन्हा करणार नाही आहे. तो पुन्हा सगळ्यांवर गरजला आणि जायला निघाला, पण मध्येच थांबला. वळून तिच्याजवळ आला. तिच्यासमोर बोट फिरवत, नोकर आहेस, नोकरांसारखे राहायचे, एवढं बोलून तो ताडताड पावले टाकून त्याच्या रूममध्ये निघून गेला. खूप रागात तो वर गेला होता. तो गेला हे बघून रोशनी आणि साहिल पळतच तिच्याजवळ आले आणि तिला आधार देऊन उठायला मदत केली. तिला सोफ्यावर बसवले. तोच सायली तिच्यासाठी पाणी घेऊन आली. तिने घाबरत पाणी पिले. रोशनी खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होती. खूप वाईट वाटत होते तिला. वहिनी घाबरू नकोस, रोशनी बोलली. ती पुन्हा वहिनी बोलली आणि तिच्या अंगात जणू धडकीच भरली. साहिल पण तिच्या लागलेल्या हाताकडे पाहत, वहिनी घाबरू नकोस, आम्ही आहोत ना. रोशनी बघ, वहिनीच्या हाताला लागले आहे. तू एक काम कर, वहिनीला तुझ्या रूममध्ये घेऊन जा, तिला औषध लावून दे, फ्रेश व्हायला सांग, बरं वाटेल तिला. हो चला. रोशनीला सायली साहिल मदत करतात आणि ते त्यांच्या वहिनीला रोशनीच्या रूममध्ये घेऊन येतात. तू वहिनीच्या हाताला औषध लाव, मी तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. एवढं बोलून साहिल बाहेर निघून गेला. त्याने पटकन ॲपल कट केले आणि तिच्यासाठी घेऊन आला. रोशनी आणि सायलीने तिला लागलेल्या ठिकाणी औषध लावले. आता कुठे त्याची वहिनी सावरली होती. वहिनी ॲपल खा. ती पण शांतपणे ॲपल खाते. ते तिघं मात्र तिच्याकडे पाहत, वहिनीकडे बघून वाटत आहे की ती खूप लहान आहे. हो, पण एवढी लहान असताना तिचे लग्न कसे लावून दिले आणि ते पण त्यांच्या खडूस भाईसोबत, याची त्या तिघांना आश्चर्य वाटत होते. इकडे मात्र मावशींना या तिघांच्या वागण्याचा राग येत होता. त्या तिथे न थांबता त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. तिला भूक लागल्यामुळे ती पूर्ण ॲपल खाऊन घेते, कारण तिने पण या लग्नाच्या आधी खूप काही सहन केले होते. ते आठवताच तिचे अश्रू गालावर ओघळले. या तिघांना तर काही कळतच नव्हते, पण काळजी मात्र वाटत होती. वहिनी हे बघ, रडू नकोस, तू इथे आराम कर, आम्ही बाहेर आहोत, काही लागले तर बोलव. एवढं बोलून ते तिघंही बाहेर निघून गेले. तर जाणून घेऊया आपल्या कथेच्या हिरोईनबद्दल. काव्या नुकतीच 18वे लागले होते. दिसायला खूप सुंदर, कोरीव भुवया, काळेशार डोळे, रंगाने गोरी पान, कमरेच्या खाली रोडणारे तिचे लांब सिल्की केस, कसली म्हणून कमी नव्हती तिच्यामध्ये. तिच्याकडे पाहिले तर तिच्या प्रेमात पडेल अशी ती.
तिची काहीही चूक नव्हती. एवढंच की ती ज्या कुटुंबात जन्माला आली त्यांना एक वेळचे जेवण पण नशिबी नव्हते. खूप हलाखीची परिस्थिती होती त्यांची. त्यात ती 2-2.5 वर्षाची असताना तिची आई तिला सोडून गेली. त्याचा सगळा राग तिचे बाबा तिच्यावर काढायचे. तिला मारायचे, खूप त्रास द्यायचे. लहानपणापासून तिने खूप दुःख भोगत आली होती. खूप काही सहन तिने केले होते. एवढ्या हालाकीच्या परिस्थितीत तिने स्वतः काम करून 12वी पूर्ण केली होती. हुशार असल्यामुळे तिच्या शाळेतील सरांनी तिला शिक्षणासाठी मदत केली होती. तिच्या हुशारीवर तिने शिष्यवृत्ती पण मिळवली होती. लहानपणापासून ती दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी वाटेल ते काम ती करायची. कारण पैसे नाही आणले तर तिचे बाबा तिला खूप मारायचे. एवढं करून पण तिचे बाबा तिला खूप काय काय बोलायचे. खूप वाईट दिवस तिने काढले होते. ते सगळं आठवत असताना तिचा कधी डोळा लागतो तिचे तिला कळत नाही. तिचा काही आवाज येत नाही आहे हे पाहायला रोशनी आत आली तर काव्या झोपलेली तिला दिसली. तिने हळूच ब्लँकेट तिच्या अंगावर टाकले आणि बाहेर निघून आली. ते तिघं पण त्यांच्या वहिनीबद्दल विचार करत हॉलमध्ये बसले होते की त्यांची आई आणि आजी बाहेरून आल्या. या तिघांना एवढं शांत बघून आईंनी त्यांना विचारले, काय झाले, तुम्ही तिघं एवढे शांत? रोशनीने आईचा हात पकडून तिला सोफ्यावर बसवले आणि त्यांना घडलेलं सगळं काही सांगू लागल्या. ते सांगत असताना रोशनी आणि सायलीचे पण डोळे पाणावले. आई वहिनीला एवढ्या रागात दादा रूमच्या बाहेर घेऊन आला आणि कसलाही विचार न करता खाली फेकले. एवढंच नाही तर वहिनीच्या हाताला पण लागले आहे. दादाने जोरात दाबल्यामुळे वहिनीच्या बांगड्या फुटून काच रुतले तिच्या हाताला. हे सगळं ऐकून आई आणि आजींना खूप वाईट वाटले. आईंना तर सिद्धार्थचा खूप राग आला. त्याची एवढी हिंमत तिला त्रास द्यायची. आई उठून उभ्या राहात. आहे कुठे तो? सायली घाबरत बोलते. दादा त्यांच्या रूममध्ये आहे. इकडे सिद्धार्थ रूममध्ये आला तेव्हापासून त्याचा राग कशावर काढू असे त्याला झाले होते. पण त्याने स्वतःला खूप सावरले होते. त्याचा राग तो मनातच गिळत शांत बसला होता. रागाने केसांमध्ये हात घालून तो विचार करत होता. शेवटी एक दीर्घ श्वास घेऊन त्याने लॅपटॉप ओपन केला आणि त्याचे काम करत बसला. तोच त्याच्या रूमचा दरवाजा खाडकन ओपन झाला आणि त्याने लॅपटॉपवरून नजर फिरवून दरवाजाकडे पाहिले तर त्याची आई रागातच त्याच्याजवळ येत होती. आईकडे बघून त्याने पुन्हा त्याची नजर लॅपटॉपकडे वळवली. ते बघून त्याची आई पण त्याच्यावर गरजली. सिद्धार्थ! आईचा एवढा वाढलेला आवाज ऐकून त्याने लॅपटॉप बाजूला ठेवले आणि उठून उभा राहिला. खूप वर्षानंतर त्याच्या आईला एवढे रागावलेले तो पाहत होता. पण त्याला कळत नव्हते की आई एवढी का रागावली आहे म्हणून. तो आईचा हात पकडून तिला सोफ्यावर बसवतो. आईचा हात हातात घेत, आई का रागावली आहेस? हे तू मला विचारतोय सिद्धार्थ, मी का रागावली आहे म्हणून? सिद्धार्थला कळत नव्हते आई एवढी का रागावली आहे म्हणून. सिद्धार्थ, तू मुद्दाम करतो का? आई त्याच्याकडे पाहत बोलतात आणि त्याच्या हातातून हात काढून घेतात. काय झाले सांगशील का? सिद्धार्थ पण वैतागत बोलतो. सिद्धार्थ, तुला वाटतं एवढा सगळं बिझनेस सांभाळून तू खूप मोठा आणि समजदार झाला आहे, तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे. आता मला असे म्हणायला काहीही हरकत नाही की तुझ्यात आणि तुझ्या जन्मदात्या बापात काहीही फरक नाही आहे. दोघे सारख्या काळजाचे आहात तुम्ही. आई रागात असल्यामुळे त्यांचा सगळा राग सिद्धार्थवर निघत होता. त्यात रागाच्या भरात काय बोलत आहे त्यांना पण भान नव्हते. सिद्धार्थ पण आवाज चढवून, आई, त्या माणसासोबत माझी तुलना तू करूच कशी शकते? सिद्धार्थ पण त्याच्या आईच्या बोलण्याचा खूप राग आला होता. त्याला वाईटही वाटले आणि त्याचे डोळे पाणावले. कितीही खडूस निर्दयी असला तरी काही गोष्टींनी तो भावूक होत होता. त्यात आईला एवढ्या कितीतरी वर्षानंतर एवढं रागावलेलं तो पाहत होता. त्यात त्याच्या आईने जे काही सहन केले होते ते त्याच्या डोळ्यासमोर येत होते, जे आजपर्यंत कधीच आले नव्हते. सिद्धार्थ, तुझ्या आईने जो त्रास सहन केला तोच त्रास तू काव्याला देणार आहेस का?
आई असं बोलताच काव्याबद्दल नाही ते विचार यायला लागतात. सिद्धार्थ, तुझ्यामुळे जर काव्याला त्रास झाला तर मी विसरून जाईल तू माझा मुलगा आहे म्हणून. एवढं बोलून त्या रागातच त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. पण इकडे सिद्धार्थच्या मनात काव्याबद्दल पुन्हा गैरसमज झाला की तिने आईला सगळं सांगितले आणि आई पण तिच्या गोष्टीत येऊन मला एवढी काय काय ऐकवून गेली. काव्याच्या नावाने त्याचा जबडा अजूनच घट्ट झाला आणि त्याने रागातच भिंतीवर पंच केला. सोडणार नाही काव्या तुला तर मी नंतर बघतो काव्या, आधी आईला समजावतो. तो स्वतः नॉर्मल करून आईच्या रूममध्ये जातो. त्याला माहिती होते आई त्याच्यावर जास्त वेळ रागावू शकत नाही म्हणून. आई बेडवर बसल्या होत्या, अजून पण रागातच दिसत होत्या. तो आईच्या पायाशी खाली बसला आणि त्याच्या मांडीवर डोकं टेकवले. त्याच्या अशा करण्याने त्याच्या आईचा राग हळूहळू कमी होऊ लागला. त्या प्रेमाने त्याच्या केसांवरून हात फिरवत होत्या. दोघं शांतच होते, काहीही बोलत नव्हते. सिद्धार्थ, लग्न झाले आहे तुझे काव्यासोबत, मग असा का वागतोय? आई काळजीने बोलल्या. यावर सिद्धार्थ काहीही बोलला नाही. काय बोलणार होता तो? कारण आईच्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे पण नव्हते. सिद्धार्थ, तू काव्यासोबत मनापासून लग्न केले आहेस ना? की तू पण तुझी भूक भागवण्यासाठी तिच्यासोबत लग्न केले? जसे तुझ्या बापाने मला सोडून दुसऱ्या, आणि त्या बोलायच्या थांबतात. ते ऐकून मात्र सिद्धार्थला राग येतो. त्याचा आवाज तो चढवत, आई, काहीही बोलू नकोस. लहानपणापासून एवढंच ओळखतेस का मला? एवढं बोलून तो शांत झाला. कारण त्याने लहानपणापासून त्याच्या आईला झालेला त्रास पाहिला होता. म्हणून तो कितीही रागावला जरी असला तरी त्याचा राग मनात गिळून शांत राहायचे होते. तो पुन्हा त्याच्या आईच्या मांडीवर डोकं टेकवतो. त्याच्या आई पण त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात. आईच्या शब्दाच्या बाहेर तो कधीच गेला नव्हता. एक दीर्घ श्वास घेत, आई, तू जो काही निर्णय घेशील तो मान्य असेल मला. त्याच्या मनात नसताना पण आईसाठी तो हे सगळं बोलत होता. तो असे बोलताच त्याच्या आईला खूप आनंद होतो. त्या त्याच्या डोक्यावर ओठ टेकवतात. मी जे सांगेल ते तू करशील? हो आई. त्या त्याच्या शोल्डरला पकडून बेडवर बसायला सांगतात. त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत, खरंच मी जे सांगेल ते करशील? तो त्याच्या आईच्या हातावर त्याचे ओठ टेकवत, हो आई, तू जे सांगशील ते मी करेल. त्या त्याचा हात हातात घेत, तुझे आणि काव्याचे लग्न झाले आहे. त्या लग्नाचा स्वीकार कर. तुझी बायको म्हणून तिला स्वीकार. तिला या घरात मोठी सून असण्याचे सगळे अधिकार तू काव्याला दे. आई हे बोलताच त्याचा चेहरा निर्विकार होतो. कसलेच हावभाव त्याच्या चेहऱ्यावर नसतात. आई मात्र त्याच्या बोलण्याची वाट पाहत असतात. काय वाटतं, सिद्धार्थ त्याच्या आईचं ऐकून काव्याचा बायको म्हणून स्वीकार करेल का? मोठी सून असण्याचे तिला सगळे अधिकार मिळतील का? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर आठवणीने हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.